शिवसेना नेते आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ वारंवार चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता पुन्हा एका कारणावरून जो आहे तो चर्चेत आलेला आहे। वरळी येथील आचार्य यात्रे चौकामध्ये मेट्रोचं जे आहे ते काम सुरू होतं आणि मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी असलेलं बेस्ट बस स्टॉप जे आहे ते बंद होतं आणि ते बेस्ट बस स्टॉप अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र एक छोटंसं बस स्टॉप सुरू झाल्यानंतर श्रेयवादाची दोन्ही पक्षांमधील लढाई जी आहे ती समोर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कालपासून हे आचार्य यात्रे मेट्रो चौकातील हे बस स्टॉप आहे आणि हे बस स्टॉप जे आहे ते दोन्ही दिशेने म्हणजे महालक्ष्मीच्या दिशेने जाणारं त्यासोबतच वरळीच्या दिशेने जाणारं हे बस स्टॉप जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी श्रेयवादाची लढाई जी आहे ती दोन्ही पक्षांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी खरं तर बेस्टचं बॅनर ज्या ठिकाणी लावायला हवा होता त्याच ठिकाणी दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी बॅनर इथं या ठिकाणी लावल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं त्यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आणि आमच्याच माध्यमातून कशा पद्धतीने हा बस स्टॉप सुरू करण्यात आला या संदर्भातली माहिती जी आहे ती या ठिकाणी या बॅनरवरती लावण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। दोन्ही शिवसेनेच्या वतीनं पाठपुराव्याला यश, जनसेवेचा शब्द, कामातून सिद्ध अशा प्रकारचं बॅनरवरती जे आहे ते वाक्य लिहिण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे उपसभापती सचिन अहिर यांनी शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर अशी लढाई होईल अशी वारंवार जी आहे ती चर्चा केली जाते। दुसरीकडे एक छोटंसं बस स्टॉप गेल्या अनेक दिवसांपासून बंद होतं ते पुन्हा सुरू झाल्यानं श्रेयवादाची लढाई जी आहे ती वरळीमध्ये असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या अगोदर सचिन अहिर जे आहे ते ठाकरेंच्या सेनेमध्ये होते, मात्र शिंदेंच्या सेनेमध्ये गेल्यानंतर विविध भेटीगाठी जे आहेत ते घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता आचार्य यात्रे चौकामधील जे बेस्ट बस स्टॉप जे आहे ते सुरू झाल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या वतीनं जे आहे तो श्रेयवाद सुरू असल्याचं चित्र सध्या वरळी विधानसभेमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।